टीका फक्त आव्हाड आणि पडळकरांवर नाही, सर्वच आमदार माजलेत असं बाहेर बोललं जातंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खडसावलं तर राजकारणाच्या पलीकडे कधी जाणार आहात का, फडणवीसांचा सवाल। शिवाय बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत। आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून। विधिमंडळामध्ये आता फक्त आमदार, पीए आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश। राड्यानंतर विधानसभा अध्यक्षांची घोषणा। राडा प्रकरण विधिमंडळाच्या विशेष समितीकडे। विधिमंडळात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही, काय अवस्था झाली आहे महाराष्ट्राची। विधानभवन राडा प्रकरणी राज ठाकरेंचा संताप व्यक्त। विधानभवनाबाहेर फक्त हत्यारं बाहेर काढणं बाकी होतं। हल्लेखोरांच्या गाडीमध्ये शस्त्र होती। आव्हाडांना मारण्याचा कट होता, राऊतांचा मोठा आरोप। विधानभवनातील लाड्या प्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला अटक। आव्हाडांचा कार्यकर्ता आणि पडळकरांच्या समर्थकाला राडा भोवला। पोलिसांची गाडी रोखणाऱ्या जितेंद्र आव्हाडांची धरपकड। आव्हाडांना गाडी खालून बाहेर काढत पोलीस नितीन देशमुखांना घेऊन गेले। आव्हाडांवर गुन्हाही दाखल। राडा ठरवून केला, सरकार काहीही कारवाई करणार नाही, जितेंद्र आव्हाडांचा आरोप। मी तिथे असतो तर माझ्यावरच बिल फाडलं असतं, आव्हाडांचं वक्तव्य। आव्हाडांच्या मुलीला पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ शिव्या। रोहित पवारांचा गंभीर आरोप, तर ट्विटरवर मुलीला शिवीगाळ झाली। ऋता आव्हाडांची माहिती। सूचना असल्यामुळे मी शांत, जास्त बोलायला लावू नये। राड्यावरून गोपीचंद पडळकरांचा इशारा। शांत आहे याचा वेगळा अर्थ घेऊ नका, पडळकरांचं विधान। विधानभवनातल्या राड्यानंतर कुणाल कामरानं ट्विट करत डिवचलं, करेंगे दंगे चारो ओर असं म्हणत कुणाल कामरानं डिवचलं, कायदे मोडणारे असं कॅप्शन देत पोस्ट। आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर रोहित पवारांचा पारा चढला। हातवारे करून बोलू नका, आवाज खाली करा, रोहित पवार पोलिसांवर संतापले। राज ठाकरे आज मीरा रोड दौऱ्यावर। मराठीच्या मुद्द्यावरून काढलेल्या मोर्चानंतर राज ठाकरेंचा पहिलाच मीरा रोड दौरा संध्याकाळी दाखल होणार। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आग्रही। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची उद्धव ठाकरेंना विनंती। विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांचं नाव चर्चेत। ठाण्यात एकाच महिलेकडून बड्या सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात हनी ट्रॅपची चर्चा। अधिकाऱ्यांकडून कोट्यवधी उकळल्याचा संशय। ब्लॅकमेलिंगमुळे एका अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याची माहिती। विधानसभेत गोपीचंद पडळकर आणि तालिका अध्यक्षांमध्ये वाकयुद्ध। दादा भुसे आणि या पडळकरांमध्येही शाब्दिक चकमक। पडळकरांकडून स्वतःची लक्षवेधी रद्द करण्याची मागणी। मवियाच्या शिष्टमंडळानं राजभवनावर घेतली राज्यपालांची भेट। राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी। जनसुरक्षा विधेयकावर स्वाक्षरी न करण्याची ही विनंती। मराठा समाजाच्या वतीनं अक्कलकोट बंदची हाक। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ दुपारी 2 पर्यंत बंदचा निर्णय। बंदमध्ये जन्मेंजय राजे भोसले देखील सहभागी।